तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर माझं नाव आहे ओम देशमुख आणि आज घेऊन आलो मी तुमच्यासाठी ओला S1 प्रो जनरेशन 2 वाला इलेक्ट्रिक स्कूटी. तर याचं मी तुम्हाला आज माझं 2 वर्षाचं कस्टमर रिव्ह्यू ओव्हरऑल माझा एक्सपिरियन्स मी तुमच्याशी शेअर करणार आहे की ही स्कूटी कशी आहे. 2 वर्षापासून मला काय काय याचं म्हणजे फायदे झालेले आहे आणि एक कस्टमर रिव्ह्यू मी तुम्हाला सांगणार आहे. रिअल लाईफ कस्टमर रिव्ह्यू हे मी तुम्हाला सांगणार आहे. बॅटरी परफॉर्मन्स, पुन्हा स्पीड परफॉर्मन्स, कलर, ए टू झेड मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे. तर ही आहे ओला S1 प्रो जनरेशन 2 वाली स्कूटी. तर मी याला बाय केलं होतं 2 वर्षाखाली. मी स्कूटी घेतलेली होती. तर त्यावेळेस मला ही पडलेली होती 1,45ला पडलेली होती. तर माझं घेण्याच्या मागचं रिझन असं होतं की माझं मेडिकल आहे आणि मेडिकलचे जे बॉक्स येतात कार्टून मोठे मोठे, तर हे 20 किलोमीटर बाजूला एक तालुका आहे जिंतूर म्हणून आमचा. तर तिथून मला आणावं लागतात रोज 1-2 दिवसाला. त्याच्यामुळं मी घेतलेली होती. कारण याच्यासमोर खूप स्पेस आहे, इथे इझिली 1-2 बॉक्स येतात आणि डिक्कीची साईज पण खूप मोठी आहे. तर डिक्कीमध्ये पण आपण 2 बॉक्स फोडून आणू शकतो. म्हणजे एक एक माणूस 4 बॉक्स आणू शकतो, 4 ते 5 बॉक्स आणू शकतो. आणि हे आमचं शेत आहे. तर शेतामध्ये जे बी बियाण्याच्या बॅग आणावं लागतात, पुन्हा विविध वेगवेगळी औषधी आणावं लागते. आणि आपण जर एखाद्या वेळेस जेवण बनवलं शेतामध्ये, तर ते छोटासा गॅस वगैरे, पुन्हा पाण्याची कॅन आपण समोर आणू शकतो. डिक्कीमध्ये पण खूप स्टोअर ठेवण्यासाठी जागा आहे. तर त्याच्यासाठी मी घेतलेली होती. आणि 2 वर्षापासून मला इथं जर आपण मेंटेनन्सचा विचार केला तर झिरो मेंटेनन्स आहे. मला आजपर्यंत 2 वर्ष झाली स्कूटीला घेऊन, आजपर्यंत मला हिच्यावरती 1 रुपयाही खर्च करण्याची वेळ आलेली नाही. आणि पंक्चर पण झालेलं नाही. फक्त हवा 2-3 महिन्याला, प्रत्येक महिन्याला, ती तर कॉमन गोष्ट आहे. प्रत्येक बाईकची ती हवा कमी जास्त होत असते टेम्परेचरमुळं. आणि राहिला विषयीच्या डिझाईनचा, तर डिझाईन मला खूप आवडलेली आहे. एकदम प्रोफेशनल डिझाईन आहे. आणि कलर कलर पण जशाला तसा आहे. 2 वर्ष झालं गाडी शेतामध्ये आली तर इकडं तिकडं उन्हामध्येच गाडी उभी असते. कलरला अजून काही झालेलं नाहीये. आणि बाकी जर पाहायला गेलं तर हिचा जे हेडलाईट आहे, हेडलाईट पण छान आहे आणि इंडिकेटर पण छान आहे त्याचे. ही अशी डिझाईन आहे हिची. आणि आपल्याला फीचर्स पाहिले तर हिची याचा डिस्प्ले खूप मोठा आहे. आणि सॉफ्टवेअर, कोणी कोणी लोक बोलतात की ओला स्कूटीमध्ये खूप इश्यू येतात, खूप प्रॉब्लेम येतात. सॉफ्टवेअर बरोबर चालत नाही, त्याचं स्क्रीन लॅग मारती, बरोबर अँड्रॉइड स्क्रीन चालत नाही. पण मला तर आजपर्यंत असं काही इश्यू आलेला नाही आहे. फक्त याचा प्रॉब्लेम एकच आहे की याची जी चेन आहे, चेन म्हणजे समोर मोटर आहे आणि इथं हे बेल्ट आहे. तर ह्या बेल्टला 2-3 महिन्यानंतर चू 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 असा आवाज येत होता. तर मी शोरूमला कॉल केला होता. तर ते बोलले की त्याच्यामध्ये ग्रीस टाका. तर ग्रीस टाकलं की 1-1.5 महिना गाडीचा आवाज येत नाही. पण ते ग्रीस गेलं धुळीनं की पुन्हा चू 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 आवाज येते. हे एक तिचा प्रॉब्लेम आहे. बाकी कुठलाही प्रॉब्लेम मला आजपर्यंत आलेला नाहीये. आणि राहिला विषय टायरचा आणि सस्पेन्शनचा, तर सस्पेन्शन खूप भारी आहे, एकदम तगडा दिलेला आहे कंपनीने. कारण पहिले कसं होतं की स्कूटी म्हणलं की खूप नाजूक सस्पेन्शन आणि टायर छोटे छोटे असायचे. पण आता हिचे शॉकअप पण खूप मोठे आहेत आणि टायर्स पण खूप मोठे आहेत. मॅकविल आहे, ट्यूबलेस टायर आहे. तर एनी टाइम शेतामध्येच आमची गाडी असते. आणि शेताचे रस्ते, शेत म्हणलं तर शेताचे रस्ते चांगले नसतात, सिमेंटचे खराबच रस्ते असतात. तर त्या रस्त्यावरती ही गाडी चालते 2 वर्षापासून. कुठलाच प्रॉब्लेम आलेला नाही याला. सस्पेन्शन खूप छान दिलेले आहे कंपनीने. आणि राहिला विषय बॅटरीचा, तर कंपनी असं क्लेम करते की एकदा फुल चार्ज केली 100%, तर हिचे 4 मोड आहेत: नॉर्मल मोड, स्पोर्ट मोड, इको मोड आणि हायपर मोड. आणि आता नवीन अपडेट आलेला आहे तर त्याचा माय मोड आलेला आहे. म्हणजे असे एक एक त्याचा मोड वाढलेला आहे. एकूण 5 मोड आहेत. तर नॉर्मल मोडवरती 100% जर बॅटरी असेल तर मला कंपनी असं बोलते की 143 किलोमीटर चालते. तर कंपनीचं बरोबर आहे.
नॉर्मल मोडवर 143 किलोमीटर चालते. मी त्याचं हे घेतलेलं आहे, म्हणजे टेस्ट केलेली आहे मी. आणि जर सिंगल पर्सन असेल गाडीवरती तर 140-143 किलोमीटर नॉर्मल मोडवर गाडी इझिली चालते. आणि जर 2 माणसं असेल आणि काही सामान वगैरे असेल, जेवढं वेट वाढणार तेवढं हिचं मायलेज रेंज कमी होणार. आणि स्पोर्ट मोडवरती पण खूप गाडीचं पिकअप गाडी घेते. कोणत्याही 125 सीसीच्या बाईकशी आपण जर कंपॅरिझन केलं तर ही गाडी प्लस पॉईंट आहे. बाईक हिच्यासमोर नाही टिकू शकत. आणि हां, बॅटरीचं राहिलं तर बॅटरीची जी चार्जिंग आहे, जर 0% झाली बॅटरी, 0% तर इझिली असं होत नसते. बॅटरी 30-40-20% झाली की आपण चार्ज करतो. तर एक एक्झाम्पल, 20% माझी बॅटरी झालेली होती आत्ता जस्ट 2-3 दिवसा अगोदर. तर 20% होती, तर मी त्याला चार्जला लावलं तर मला 3 ते 3.5 तास फुल चार्ज होण्यासाठी लागले होते. आणि स्कूटीसोबत एक अँड्रॉईड फोनवरती ओलाचं ॲप पण येतं. त्या ॲपवरून आपण स्कूटीला कंट्रोल करू शकतो. 1-2 वेळेस असं झालं होतं की याचा डिस्प्ले काम करत नव्हता, म्हणजे डिस्प्ले चालू केला की ते शो करत नव्हतं. तर त्यावेळी मोबाईल फोनवरून आपण स्कूटीला कंट्रोल करू शकतो, चालू करू शकतो, बाईकला बंद करू शकतो. आणि त्याचं चार्जिंग वगैरे छोटे छोटे फीचर्स पण आहेत, चार्जिंग ते पण आपण बघू शकतो. आणि गाडी आपली ट्रॅक पण करू शकतो आपण त्या ॲपवरून. अँड्रॉईड फोनवरती ते आहे ॲप, आयफोनवरती आहे की नाही माहिती नाही मला. आणि माझा 2 वर्षाचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स हेच आहे की थोडेसे याचे निगेटिव्ह पॉईंट आहेत, पण जसे की ते बेल्टचा आवाज येणं, चिव आणि एखाद्या वेळेस स्क्रीन शो होत नाही, हे 2-3च याचे निगेटिव्ह पॉईंट आहेत. पण पॉझिटिव्ह पॉईंट खूप आहेत. त्यामुळे माझा 2 वर्षाचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स हेच आहे की तुम्ही घेऊ शकता बाईक, कारण मी 2 वर्षापासून वापरत आहे. मला खूप गाडीचे फायदे झालेले आहे. एकतर मेंटेनन्स 0 आहे. असं रीलवरती खूप जणांनी पाहिलेलं असेल, यूट्यूबला पाहिलेलं असेल, ओलाच्या बाईक जळतात उन्हामध्ये किंवा वेगवेगळे प्रॉब्लेम येतात. पण त्याचे खूप ओला कंपनीचे खूप मॉडेल्स आहेत छोटे मोठे. ओला S1, S1 प्रो, S1 प्रो Gen 2, 1 छोटे मोठे हे टॉप मॉडेल आहे. आणि हे चांगले आहे, याची बॅटरी पण चांगली आहे आणि सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. तर मला तर काही आलेला नाही प्रॉब्लेम. आणि जे रिअल लाईफ कस्टमर रिव्ह्यू आहे तेच मी तुम्हाला शेअर केलेलं आहे. काही चांगल्या गोष्टी पण सांगितलेल्या आहे आणि काही वाईट पण सांगितलेलं आहे, म्हणजे जे मी फेस केलेलं आहे तेच सांगितलेलं आहे तुम्हाला. आणि राहिला विषय कम्फर्टचा, तर हिचं सीट खूप वाईड दिलेले आहे कंपनीनं. आणि शॉकअप पण खूप भारी दिलेले आहे, मोठे मोठे दिलेले आहे शॉकअप. आणि टायर पण खूप मोठे दिलेले आहे. आणि समोरच्या टायरला डबल शॉकअप दिलेला आहे, त्यामुळे कम्फर्ट खूप तगडा मिळतो. आणि सीट वाईड असल्यामुळं असं वाटत नाही, किती जरी दूर गेला आपण, म्हणजे दुरीच्यावर तर जास्त माणूस जाऊ शकत नाही, तरी पण 120 किलोमीटर 100 किलोमीटर नॉर्मली प्रवास असतो माणसाचा. तर काहीच वाटत नाही की आपण बाईकवरती गेलो. जर टू व्हीलर बाईकवरती गेलो आपण दुसऱ्या नॉर्मल स्प्लेंडर वगैरे शाईन, तर त्याच्यावरती बॅक पेन होऊ शकतो आपल्याला. आणि सीट छोटा असल्यामुळं थोडासा त्रास होतो, पण ह्याच्यावरती ते होणार नाही तुम्हाला. कम्फर्टमध्ये 10पैकी 10पैकी 10 मार्क हिला मिळू शकतात. आणि राहिला विषय याच्या बिल्ड क्वालिटीचा, तर गाडी खूप मजबूत आहे. याच्यावरती गॅस सिलेंडर पण आणतो मी, आणि कमीत कमी 30-40-50 किलोचं वजन मी याच्यावरती खूप वेळेस आणलेलं आहे. आणि जे पाण्याचा जार असतो 20 लिटरचा, ते पण डेली शेतामध्ये आम्ही आणतो. जे की शेतामध्ये एखाद्या वेळेस बाया असतात, 5-6 बाया, 9-10, ते काम करायला येतात, तर त्यांना पाणी पिण्यासाठी किंवा आपण काय जेवण वगैरे काय बनवलं शेतामध्ये तर त्याच्यासाठी, तर ते 20 लिटरचा जार पण इझिली आपण आणू शकतो. आणि मी मॅक्झिमम 40-50 किलोची बॅग याच्यावरती आणलेली आहे. आणि एका हां 3 पर्सन पण आपण गाडीवरती जाऊ शकतो, कुठलाच प्रॉब्लेम येत नाही. बिल्ड क्वालिटी एकदम खतरनाक दिलेली आहे ओला कंपनीने, त्याचा काही विषय नाही आहे. आणि माझं फायनल ओपिनियन हेच आहे की तुम्ही जर विचार करत आहेत
की गाडी घेऊ का नाही घेऊ. खूप कन्फ्युजन असतं. प्रत्येकजण यूट्यूबला व्हिडिओज बघत असतं कस्टमर रिव्ह्यूचे. तर तुम्ही बिनधास्त गाडी घेऊ शकता. थोडेफार 1-2 निगेटिव्ह पॉईंट आहेत, पण पॉझिटिव्ह पॉईंट हिचे जास्त आहेत. तर माझं हेच फायनल ओव्हरऑल एक्सपिरियन्स आहे की तुम्हाला मी सांगू शकतो की तुम्ही गाडी घेऊ शकता. बिनधास्त घ्या गाडी, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि जर आपण पेट्रोलच्या स्कूटीमध्ये आणि हिच्यामध्ये जर कंपॅरिझन केलं तर पेट्रोलचं ते इराणचं महायुद्ध पण चालू आहे. असं चर्चा आहे की पेट्रोल महाग होणार आहे किंवा बंद होणार आहे. तसं तर काही होऊ शकत नाही. पण ज्यांचं डेली जास्त येणं जाणं आहे, एखाद्या वेळेस म्हणजे कोणी जॉब करत असेल किंवा बिझनेसच्या रिलेटेड एका दिवसात 40-50 किलोमीटर रन होत असेल, तर तुम्हाला हीच गाडी पुरणार आहे पेट्रोलच्या बाईकचा जर विचार केला तर घेऊ शकता तुम्ही. थँक्यू फॉर वॉचिंग.